दुसरीकडे दहशतवादानं पाकिस्तानला पोखरून काढलंय। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं त्याची जबाबदारी स्वीकारली। हा हल्ला बीएलएनं अगदी मोठ्या तयारीनं केला होता असं दिसलं, कारण मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, सैनिक आणि तेही एकाच वेळी 12हून अधिक ठिकाणांवर हल्ला अशी रणनीती बीएलएनं आखली होती। शिवाय बीएलएनं या हल्ल्यात आपल्या महिला कमांडरनाही उतरवलं होतं। त्यांचे व्हिडिओज बीएलएनं जारी केलेत। पाहूया बीएलएच्या या महिला आत्मघाती योद्ध्या कोण होत्या ते। शनिवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात तब्बल 12 ठिकाणी अचानक हल्ले करण्यात आले। त्यामुळे पाकिस्तानी सरकारसह सैन्याची मोठी तारांबळ उडाली। या प्राणघातक हल्ल्यात 17 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सुमारे 50 जण मारले गेले होते। प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी सुरक्षा दलांनी 40 तास चाललेल्या संघर्षात 145हून अधिक दहशतवाद्यांना ठार केलं, अशी माहिती बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुख्ती यांनी दिली। तर 2 हल्ल्यांमध्ये 2 महिला हल्लेखोरही सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आणि त्या दोघींची ओळख पटवण्यातही यश आलंय। बीएलएनं स्वतः या आपल्या 2 हल्लेखोरांचे फोटो जारी केलेत। त्यापैकी एकीची ओळख 24 वर्षीय आसिफा मेंगल अशी झाली आहे। मेंगल मोहम्मद इस्माईलची ती मुलगी होती आणि बलुचिस्तानच्या नुष्कीची रहिवासी होती। तिचा जन्म 2 ऑक्टोबर 2002 रोजी झाला होता आणि 21व्या वाढदिवशी ती बीएलएच्या मजिद ब्रिगेडमध्ये सामील झाली होती, अशी माहिती स्वतः बीएलएनं दिली आहे। मेंगलनं जानेवारी 2024 मध्ये फिदाईन बनण्याचा निर्णय घेतला होता आणि शनिवारी नुष्की येथील आयएसआय मुख्यालयाला तिनंच लक्ष केलं होतं। तर दुसरी महिला आहे हवा बलोच। तिचा व्हिडिओही बीएलएनं प्रसारित केलाय। हवा बलोच अत्यंत शौर्यानं लढली। तिनं आपल्या बलुचिस्तानसाठी प्राणांची आहुती दिली, असं बीएलएनं म्हटलंय। मृत्यूच्या 12 तास आधी तिनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, तो बीएलएनं प्रसारित केलाय। यातून हवा बलोच ही पाकिस्तानी सरकारला एक मोठा इशारा देताना दिसतेय। बलुचिस्तान, आज तुमच्या बहिणींपैकी एक जण पंजाबी सैन्याशी लढतोय। आता तुम्हीही धैर्यानं पुढे या। आज आम्ही शत्रूचा सामना करतोय। आज आम्ही शत्रूला दाखवून दिलं की बलुच माता भगिनी एकट्या नव्हत्या आणि राहणार नाहीत। त्यावेळी तिला दुसऱ्या हल्लेखोरानं विचारलं की युद्ध कसं वाटतंय। त्यावर ती म्हणतेय, युद्ध म्हणजे मजा आहे। तसंच आम्ही शत्रूची वाट पाहतोय, मात्र शत्रू भित्रा आहे, तो दूरवरून नुसता गोळीबार करतोय, असंही हवा बलोच या व्हिडिओतून सांगतेय। तसंच तिनं आणि तिच्या टीमनं ग्वादर फ्रंटजवळ पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांना यमसदनी पाठवल्याचंही ती सांगतेय। आक्रोश सुरू आहे। ते केवळ आमच्या आया बहिणींवर अत्याचार करून त्यांचं शौर्य मिरवत होते। आता मात्र त्यांना आमच्या समोर येऊन लढताही येत नाहीये। ते त्यांच्या क्षमतेच्याही बाहेर आहे। आता बलोच देशानं जागं व्हावं। शत्रूचे दिवस संपलेत, आता त्यांची लायकीच उरलेली नाही। काही रिपोर्टनुसार ही हवा बलोच जेनझी तरुणाईच्या वर्गातली असल्याचं कळतंय। तिचे वडीलही बीएलए योद्धा होते। 2021 मध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना ते ठार झाले। बीएलए मध्ये दाखल होण्याआधी हवानं उच्च शिक्षणही घेतलं होतं। या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी सैन्यानं बलूच सैनिकांना ठार केलेलं असलं तरी बलूच प्रांतात या हल्लेखोरांना स्थानिकांचा मोठा पाठिंबा होता, असंही सांगितलं जातंय। त्यामुळे शनिवारी झालेला हा हल्ला पाकिस्तान सरकारसाठी डोळे उघडणारा ठरलाय। पाकिस्ताननं आता दडपशाहीऐवजी सामंजस्यानं भूमिका घेऊन बलुचिस्तानच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहावं, असाच इशारा या हल्ल्यातून देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।